आज नाश्त्याला काही नव्हतं, केळी होती पण केळी खाऊन घेतली. तसं मला केळी आवडत नाही, पण केळी असल्यामुळे खाऊन घेतली. म्हटलं जाऊ दे आता. आणि हा बघा, यांनी दुकानमधून जाऊन मूग डाळचं पाकिट आणलं होतं आणि तेच खायचं काम चालू होतं. आज लवकर आंघोळ वगैरे केली, कपडे वगैरे घालून मेकअप वगैरे करून बसला, नाही तर खूप त्रास देतो. आईची आणि बहिणाबाईची इकडे स्वयंपाकाची तयारी आज केली होती. उडदाची डाळ आणि ज्वारीच्या भाकरी. नंतर मग भाऊ आणि पप्पा जेवण करायला बसले होते. ते जेवत होते कारण की पप्पाला जायचं होतं ड्युटी. आणि म्हटलं चला मग कपडे धुवायचे होते. माझी आंघोळ राहिली होती, म्हटलं पटकन कपडे धुवून टाकते कारण की आता कपडे वाळतात लवकर. तरी पण लवकर लवकर काम आवरलेलं कधीही बरं. आणि आता बऱ्यापैकी वातावरण गरम होतं आहे म्हणून पटापट कपडे धुतले. जेवणामध्ये आज होती चवळीची उसळ आणि ज्वारीची भाकरी. मग मी निवांत असं जेवण केलं. भूक तर खूप लागली होती. आज म्हटलं स्किन केअर करावं थोडंफार. तर मी एक घरी बनवलेला होममेड पॅक लावला होता आणि याचे खूप फायदे आहेत. लावून घेतला थोडा वेळ. म्हटलं चला ठीक आहे मग. थंड गरम होत होतं तर चेहऱ्याला थंड पण वाटेल आणि चेहऱ्याची काळजी पण घेणं होईल. आणि बाबूचं मध्ये मध्ये चालू होतं, आई मला पण लाव. चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, इंस्टाला फॉलो करा. त्याच्यानंतर वॉकिंगला आलो संध्याकाळी. हे बघा इथं घोडा दिसला. घोड्याला काहीतरी करत होते ते त्याच्या दोरीला. आणि जंगलाकडे आलो होतो. जंगलातला बघा हा किती सुंदर व्ह्यू आहे आणि खरंच समाधान म्हटलं तर याच गोष्टीत आहे. नंतर मुगाचा चिला बनवला होता आणि त्याचे हाल बघा. बाबूकडे बघत बसली, तो पूर्ण जळून गेला. आणि असा संपवला आजचा दिवस. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.